हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर फायनली माझी व्हॅनिटी आलेली आहे. मी काल ऑर्डर केली होती आणि आज ती मला लगेच रिसीव झाली. जळगाववरून आली माझी व्हॅनिटी. तर मी इन्स्टावर पोल टाकला होता की मी लॉंग व्हिडिओ प्रोडक्ट्सचा पोस्ट करू की नको करू. तर सगळ्यांचा ॲन्सर येस असं आलेले. तर मी आता तुम्हाला प्रोडक्ट्स दाखवते. पण मला प्रश्न पडला आहे की मी सुरुवात कुठून करू. मी तुम्हाला एक असं शॉर्ट व्हिडिओ लावेल मी इथे व्हॅनिटीचा. तुम्हाला खरंच प्रश्न पडला आहे मी स्टार्टिंग कुठून करू, कोणत्या प्रोडक्ट्सपासून करू. मी ओपन करते. सगळ्यात आधी तर मी तुम्हाला सांगते की मी किती आयटम्स परचेस केले आहे किंवा बाय केले आहे. 25 प्रोडक्ट्स किंवा आयटम्स मी बाय केले आहे आणि त्यात इन्क्लुडिंग व्हॅनिटी पण आहे. मी व्हॅनिटीचा एक वेगळा सेपरेट फोटो मी पोस्ट करेल, म्हणजे लावेल. कारण मला ना खूप आवडली ती व्हॅनिटी आणि ना खूप म्हणजे अफोर्डेबल प्राईजमध्ये मला मिळाली आहे आणि मला आवडली. माझं सगळ्यात व्हॅनिटीमधलं सगळ्यात फेवरेट मला जे आवडले ना ते प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवते. खूप क्यूट आहे ते. हे बघा, हे फॉरेवर 52चं ब्लेंडर. त्यात मला दोन म्हणजे मीडियम साईज किंवा मीडियम साईजचे ब्लेंडर आणि हे दोन छोटे क्यूट हे मला मिळालेले. ह्याच्यात हे प्राईस मी सांगू की नको मी कन्फ्यूज आहे, पण मग जाऊ दे सांगूनच टाकते. ही मला कितीला मिळाले. हे 999 रुपयाला होते, मीन्स 999ला होते. मला 899ला मिळाले. हे बघा किती क्यूट आहे. मला खूप आवडलं आहे. हे आईसाठी यूज होईल. माझं सगळ्यात फेवरेट हेच प्रोडक्ट आहे याच्यातलं, क्यूटचं. आता मी दाखवते नेक्स्ट. मी फास्ट दाखवते, एवढं काही नाही, सगळ्यांना माहितीच आहे की काय काय प्रोडक्ट्स असतात. सेकंड नंबरचं हे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर. हे मला 20 म्हणजे ते तर नॉर्मल ते कोणी पण परचेस करू शकतात, म्हणजे सगळेच प्रोडक्ट्स कोणी पण घेऊ शकतात. आणि हे आयब्रो पॅलेट आहे ब्राऊनचं. हे दिसत आहे की नाही, उलटं दिसत असेल मे बी, मी सेल्फी कॅमेऱ्यामध्ये हे करते. ग्लॅम 21चं आहे, ग्लॅम 21चं आहे. हे मी तुम्हाला ओपन करून दाखवते. बघा याच्यासोबत हा क्यूटचा ब्रश पण आलेला आहे. आणि हा क्यूटचा ब्रश. त्यानंतर हे कंटूर पॅलेट इमॅजिक प्रोची ऑर्डर केली मी. इमॅजिक हे प्रोडक्ट्स ना जास्त म्हणजे तुमचं बजेट नसेल तर तुम्ही अफोर्ड करू शकता. एवढं काय प्राईस नाही त्याची जास्त स्टार्टिंगला. तर माझी स्टार्टिंग तर मी कमी पैसे घेतलं आहे. माझं बजेट होता 20,000चा, त्याच्यामुळं मी 20,000च्या आतच माझी व्हॅनिटी आलेली. ते मेन गोष्ट आहे, कारण की डिस्काउंट मला छान भेटलं इथे. हे बघा याच्यात हे शेड आहे. चार शेड आहे याच्यात. देन इमॅजिकचंच मी ब्लश पॅलेट पण घेतलेलं आहे पूर्ण. बघा याच्यात पण 6 शेड आहे जे की मला आवडले. मी इनसाईडचं घेतलं होतं ब्लश पॅलेट आणि हायलायटर, पण मला सेपरेट हे घ्यायचं होतं कारण की सगळे शेड आहे याच्यात, त्याच्यामध्ये नाही एवढे शेड. त्यानंतर आता मी काय काय दाखवून काय नाही असं झालं. फॉरेवर 52चा शेड नंबर
003 कॉफी. हे तो ओपन करायची काही गरज नाही आहे. कन्सिलर, लिक्विड कन्सिलर आहे फॉरएव्हरचं. आणि शेड नंबर 005 कॅरमल, हे पण तेच आहे, लिक्विड कन्सिलर. आणि सेकंड फेरारुशीचं मस्कारा, हे डबल आहे. हे मी ओपन करून दाखवते. हे दोन्ही साईडने आहे, अप्पर लॅशसाठी लोअर लॅशसाठी पण आहे. हे मेकअप आर्टिस्टला माहिती असेल किंवा जे डेली मेकअप करतात त्यांना पण माहिती असेल प्रोडक्ट्स. आणि हे रिकोडचं काजळ आहे. मी ना इथे हे केलं होतं, मी ड्रॉ करून बघितलं होतं, तर जातच नाही आहे ती लाईन, म्हणजे एवढं छान आहे, स्मज प्रूफ आहे. आता मी परत यूज करून बघाल. हे आहे छान आहे काजळ पण. त्यानंतर हे PSCचा पावडर पफ. हे तर छान आहे. मला हा मोठाच पाहिजे होता. मी छोटा पण अवेलेबल होता याच्यात, पण हा थोडा कम्फर्टेबल आहे. हे बघा किती क्यूट आहे. बघा असा आहे, PSCचा आहे हा मला मिळाला मे बी 495चा होता, मला 445ला मिळाला. तुम्ही सांगा, तुम्हाला जर प्राईस माहिती असेल तर तुम्ही सांगा मला काय चांगलं मिळालं, म्हणजे कोणतं कॉस्टली मिळालं किंवा कोणतं मला कमी प्राईसमध्ये मिळालं, मला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर आता हे सगळं मी नंतर ठेवते. आधी मी तुम्हाला दाखवते. बघा हे इमॅजिक प्रोचे स्लॅश घेतलेले मी, ह्याच्यामध्ये 10 पीस आहे. हे मला मिळालं आहे फ्लॅश. हे 500ला होतं आणि मला मिळालं 350ला. 350ला मिळाले मला हे. आणि अजून ही वॅक्स स्टिक आहे. वॅक्स स्टिक हे सगळ्यांना माहिती असेल कशासाठी यूज करतात. ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते. आपण हेअरस्टाईल करतो ना, त्याचे बेबी हेअर्स येतात, वर येतात, त्याला वॅक्स स्टिक यूज करतात, जेणेकरून ते असे बसतात केस खाली, ते वरती येत नाही, बेबी हेअर्स दिसत नाही, सेट होतं याने बेबी हेअर्स. असं कोणाला फ्लॅट लुक द्यायचा असेल तर त्यासाठी पण छान आहे. हे मूव्स आहे, हे तर सगळ्यांनाच माहिती असेल. हे मला हे मेगा होल्ड वेरिना गोल्डचं आहे. मेगा होल्ड स्प्रे हा मला मिळाला आहे 399ला होता, मला 359ला मिळाला. आता मेन गोष्ट, मेन प्रोडक्टवर येऊ आपण. फॉरएव्हर 52चं फाउंडेशन घेतलं आहे मी. याचा शेड नंबर आहे पिकॅन आहे 002 आहे, सॉरी 008 आहे. 8 नंबरचा शेड आहे हा, मीडियम शेड आहे. आणि सेकंड वन मी घेतलं आहे ब्राउनी घेतला आहे मी, फॉरएव्हरचाच आहे. हे बघा 12 नंबरचा शेड आहे. ह्याच्यात मिक्स करून आपण यूज करू शकतो. फेअर शेड मी घेतला आहे रिकोडचा शेड घेतला आहे मी फेअर. शेड नंबर कुठे गेला याचा, शेड नंबर 02 शेड आहे रिकोडचा. हे बघा रिकोडचे पण रिकोडचे फाउंडेशन पण छान आहे, म्हणजे यूज केलेले आहे मी मॉडेलवरती क्लासमध्ये असताना. मला फॉरएव्हरचं, आता मी प्राईस सांगते, मला फॉरएव्हरचं फाउंडेशन भेटलं आहे 1649ला होतं, मला 1485ला भेटलं आहे, म्हणजे चांगल्या प्राईसमध्ये भेटलं आहे.
मग सेकंड वन पण तेवढ्यालाच भेटलं आहे, सेम प्राईस आहे. आणि रिकोडचं जे फाउंडेशन आहे ते मला, रिकोडचे फाउंडेशनची प्राईस कुठे गेली? हां, रिकोडचे फाउंडेशन मला 995ला होतं त्याचे MRP, म्हणजे त्याची प्राईस. मला भेटलं आहे 895, म्हणजे ठीक भेटलं आहे. आणि जस्ट गोल्डचा मी सेटिंग स्प्रे पण घेतला आहे. सेटिंग स्प्रे माहिती असतं सगळ्यांना, मिस्ट अँड फिक्स आहे इथे. जस्ट गोल्डचा घेतला आहे मी. आणि ओजीचा हायड्रेटिंग स्प्रे घेतला आहे. हायड्रेटिंग स्प्रे छान आहे हा ओजीचा, मी यूज केलेला आहे. आणि नंतर फिक्सिंग स्प्रे मी रिकोडचाच घेतलेला आहे, कारण की मी रिकोडचाच यूज केलेला आहे. जास्त प्रोडक्ट्स मी रिकोडचे यूज केले क्लासमध्ये, त्याच्यामुळे मला रिकोड जास्त कम्फर्टेबल आहे. ॲक्च्युली मला रिकोडचेच कन्सिलर घ्यायचे होते, लिक्विड कन्सिलर, पण तिथे अवेलेबल नव्हते, त्यामुळे मग मी फॉरएव्हरचं घेतलं. आणि माय फेवरेट लिपस्टिक पॅलेट पडलं, हे बघा लिपस्टिक पॅलेट जस्ट गोल्डची घेतली. जस्ट गोल्ड मला लिपस्टिक पॅलेट मिळाली आहे. 1377ची होती, पण मला 1239ला मिळाली आहे. त्याच्यानंतर हे इनसाईडचं प्रायमर आहे, मी सध्या हेच घेतलं आहे. मी नंतर घेईल मी दुसरं. ते 310ला होतं, मला 279ला भेटलं आहे. त्याच्यानंतर फिक्सिंग पावडर डर्माचीच घेतली मी. याचा शेड नंबर आहे, शेड नंबर P2 आणि P4, 2 शेड घेतले मी याचे. हे बघा तुम्हाला दिसत असेल. ह्याची MRP 900 होती, मला भेटली आहे, सॉरी 1000 होती, मला भेटली 900. त्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट, लास्टच हे वॉर्म टोनचं आहे आय शॅडो. माझ्याकडे ऑलरेडी आहे एक, ते त्यात सगळे शेड्स आहे पिंकिश टाईपमधून. माझ्याकडे न्यूड शेडचं नव्हतं आणि स्पेशली त्याच्यात ब्लॅक शेड नव्हता, त्यामुळे मग मी युरोप गर्लचं घेतलं आहे. हे बघा मी तुम्हाला ओपन करून दाखवते. मला हा शेड, म्हणजे मला हे सगळे शेड जास्त आवडतात न्यूड, मी जास्त हेच यूज करते त्या पॅलेटमधले पण त्यात ब्लॅक नव्हता. हा जो मला ब्लॅक पाहिजे होता ना तो नव्हता, त्याच्यामुळे मी. आणि इथे माझं स्टोरेज फुल झालं आणि आमची लाईट पण गेली होती. आता मी विंडोज ओपन केले. बस एवढेच प्रोडक्ट्स आहे. मी ना तुम्हाला माझ्याकडे आधी जे प्रोडक्ट्स आहे ना मी ते पण दाखवते तुम्हाला. जास्त नव्हते माझ्याकडे काही आधी, बेसिक आहे. हां, तर हेअरबँड, हे जॉयचं हायड्रा रिफ्रेश मॉइश्चरायझर, हे मी जस्ट आत्ता व्हिडिओ पण पोस्ट केलेला आहे. इनसाईडचं ब्लश अँड हायलाईट पॅलेट आहे. आणि त्यानंतर फिनिशिंग स्प्रे इनसाईडचाच आहे. आणि सगळ्यात मॅजिकल प्रोडक्ट म्हणजे यावर मी खूप मेकअप केले, म्हणजे सायडर्स केलेलं आहे आणि स्वतःचे पण मेकअप मी खूप केले. क्रायलॉन, याच्या पुढे कोणत्याच फाउंडेशनची गरज नाही, काहीच गरज नाही. 6 शेडचं घेतलं होतं मी ना हे पुणेवरून घेतलं होतं. त्याची MRP 1700 का 1800 बोलले होते, पण मला 1400मध्ये मिळालं हे, म्हणजे माझ्या बजेटमध्ये मिळालं आहे. लाईट आली. आणि हे तर मी खूप आधी घेतलं होतं. मी जेव्हा याला किती इयर्स झाले, 2-3 वर्ष झाले याला. मी जेव्हा नवीन क्लास लावला होता ना फर्स्टवाला, तेव्हा मी हे परचेस केलं होतं. हे असंच आहे म्हणजे, पण मग छान आहे. असं एवढं पण हलकं टाईपचं नाही आहे. हे मी 250मध्ये घेतलं होतं.
टू थ्री इयर्स झाले याला. आणि क्रायलॉनला पण 2 इयर्स झाले. आणि हे झुडिओचं आहे लिप ग्लॉस बस. आणि ही आता PSCची लूज पावडर मी ऑर्डर केली होती, ती 2 ग्रॅमची 180ला आली ती. बस एवढंच इनफ. आणि हां, अजून एक राहिलं आहे, मी दाखवते तुम्हाला. आणि हे लायनर छान आहे. किती दिवस झाले मला यूज करून. मिस फॅबचे असं म्हणजे लोकल ब्रँडच आहे, पण छान आहे. आणि ही लिपस्टिक शुगर पॉपची लिपस्टिक आहे. हा मी 2 शेड घेतले होते. 220ला एक शेड भेटला होता मला, मी यातले 2 घेतले होते. तर मी हा जास्त यूज नाही करायची. आणि एक शेड होता तो 14 नंबरचा होता. याच्यातून तो मला म्हणजे माझा फेवरेट होता. तो मी पर्सनल यूजच केला आहे जास्त, त्याच्यामुळे तो संपून गेला आहे. आणि मग मला घ्यायचा होता परत, पण मग मी आता हा शेड आत्ता लावलेला हा. आणि त्यात मी ब्राऊन कलरचा मिक्स केलेला आहे. बस एवढंच होतं, बाकी काहीच नाही घेतलं आहे मी. आणि माझं टोटल बिल झालं आहे ते तर सांगायची गरज नाही आहे, पण मग तरी पण सांगते मी. कुठे गेलं दुसरं बिल? माझ्या गोष्टी खराब कशी सांभाळणार मी एवढी मोठी आणखी. माझे टोटल बिल झालं आहे 17,935चं झालं आहे. म्हणजे माझं ॲक्च्युली बजेट होतं 20,000. आणि मग नंतर मी जे प्रोडक्ट त्यांना विचारले तर 30,000 झालं होतं माझं बिल. त्यांनी आधीचं बिल हे केलं होतं, हे केलं होतं त्यांनी. आणि मग मी नंतर परत एवढे प्रोडक्ट्स ॲड केले त्याच्यात. मला आठवत नव्हतं, जे आठवलं मी परत सांगितलं. मग त्यांनी त्याच्यात ॲड केलं. आणि मग 17,000 नाही 16,000 झालं. मग मी परत व्हॅनिटी ॲड केली त्याच्यात. व्हॅनिटी मला भेटली 1,500ची होती, पण मला 1,100ला भेटली. आणि मग टोटल बिल झालं आहे 17,935. तर मी आता लवकरच मेकअपचा पण व्हिडिओ पोस्ट करेल, म्हणजे मेकअपचं ट्युटोरियल पोस्ट करेल ह्या प्रोडक्ट्सवर. आणि माझी आधीची जी आय शॅडो पॅलेट आहे ती ब्युटी ग्लॅसची आहे. गॉर्जियसनीची आय शॅडो. हे बघा, यात तेवढे शेड होते, दिसत असेल मी आधी तुम्हाला. एवढे शेड होते याच्यात. हा ना शाईनवाला ब्लॅक आहे, हा. मला एवढं काही आवडलं नाही हा, पण बाकीचे शेड खूप छान आहे याच्यातले. हे सगळे झाले माझे यूज करून, तुम्हाला दिसतच असेल. पण मी व्यवस्थित यूज करते, मला असं मेसीमध्ये यूज करायला आवडत नाही. प्रोडक्ट्स खराब झाल्यावर मला खूप असं हे होतं, म्हणून मी नीट व्यवस्थित यूज करते प्रोडक्ट्स. आणि हा लूज पावडर आहे. हे लूज पावडर असं लोकल ब्रँड्सच आहे, लॅक्यू ब्युटी प्रोफेशनल. मी हे सायडर्सला हेच यूज करते मी. म्हणजे छान आहे, खूप दिवस गेलं मला हे. याच्यासोबत हे पफ पण भेटलं, याच्यात आहे अजून क्वांटिटी चांगली याची. मग हे पण भेटलं याच्यासोबत पावडर पफ. बाकीचं मग बस एवढंच होतं. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. डू सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट्स.